हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मस्त असे टेस्टी आणि क्रिस्पी छान असे मक्याचे कटलेट बनवणार आहोत. तर हे मक्याचे कटलेट आहे ना, ह्याच्यामध्ये जे आपण साहित्य टाकलेले आहे ना त्याच्यामुळे हे अधिक टेस्टी होतात. मी ज्याप्रमाणे बनवले ना त्याप्रमाणे बनवून बघा. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्व मक्याचे कटलेट मी असेच बनवून घेणार आहे. तुम्ही इथे मक्याचे कटलेट म्हणू शकता किंवा मक्याचे वडेही म्हणू शकता. त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, मका आहे ना तो असा मिक्सरला आरडाभरडा फिरून घेतलेला आहे. जास्त बारीक पण केलेला नाही आहे, जास्त असा जाड पण नाही केलेला. असा दाटसरच इथे मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे. सेम असाच फिरून घ्यायचा. इथे मी मका एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी शिमला मिरची इथे ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे थोडीशी कोबी पण मी इथे ॲड केलेली आहे. एक कांदा इथे चिरून ॲड केलेला आहे, तो पण इथे मी टाकून घेतलेला आहे. इथे बारीक कोथिंबीर पण चिरून टाकून घेतलेली. आता इथे मी बटाटे आहे ना ते हातानेच कुस्करणार आहे. तुम्ही हवं तर इथे किसणीने पण किसून टाकले ना तरी चालेल. इथे फक्त हाताने कुस्करताना आहे ना एकदम बारीक असे कुस्करून घ्यायचे. ते मी उकडून घेतलेला होता बटाटा. तुम्ही इथे कच्चा बटाटा किसला ना तरी चालेल. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे. अर्ध्या चमच्यालाही कमी इथे मी गरम मसाला ॲड केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे हिरवी मिरची चिरून टाकली ना तरी चालेल. इथे मी अर्ध्या चमच्यालाही कमी आमचूर पावडर इथे ॲड केलेली आहे की त्याच्यामुळे आपली जे कटलेट बनवतोय ना आपण इथे मक्याचे ते अधिक चटपटीत होतात आणि टेस्टी पण होतात. इथे मी 1 चमचा भरून इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे आहे ना पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे. हे बटाट्यामुळं आणि जे आपण मका मिक्सरला फिरून घेतला ना त्याच्यामुळे हे पटकन मळलं जातं. नाही चालेल तर तुम्ही इथे 1 चमचा भरून डाळीचं पीठ ॲड केलं तरी चालेल. पण बटाट्यामुळं हे जे मिश्रण आहे ना हे पटकन एकजीव होतं आणि छान गोळा होतो याचा. हे बघा लगेच तयार होतो. इथे छान मळलं पण जातं. हे बघा इथे छान असं मळलं गेलेलं आहे. पटकन होतं, हे मळलं जातं, ह्याला काय वेळ लागत नाही. हे जे मक्याचे कटलेट आहे ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पटकन होणारी रेसिपी ही. या मिश्रणामधनं असा गोळा घ्यायचा, हाताला थोडंसं तेल लावलं तरी चालेल. हे बघा असं गोळा घेतला की त्याचे असे वडे थापून घ्यायचे आपण इथे. आणि पातळच करून घ्यायचे इथे शक्यतो असे वडे सेम असेच करून घ्यायचे. जास्त जाड नाही केले तरी चालेल आणि एकसारखे इथे गोल नाही आली तरी चालेल. जर तुम्हाला इथे गोल करायचे असेल तर तुम्ही इथे परफेक्ट असे गोल केले तरी चालेल. पण आपण ह्याच्यामध्ये जो कांदा शिमला मिरची टाकलेली, कोबी चिरून घेतलेली, त्याच्यामुळे असे परफेक्ट गोल नाही आले तरी चालेल. हे बघा इथे मी सर्व आता असेच एकसारखे बनवून घेणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी ज्याप्रमाणे बनवले ना त्याप्रमाणे. मक्याचे कटलेट आपण बरेच जण बनवतात पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. तुम्ही याप्रमाणे बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतात. ह्याच्यामध्ये मी इथे कोबी आणि शिमला मिरची ॲड केलेली, याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा. हे बघा इथे मी एकसारखेच बनवून घेतलेले, जास्त जाड पण केलेले नाही, पातळ असे बनवून घेतलेले, जसं आपण डाळवडा बनवतो ना त्याचप्रमाणे. इथे मी पॅन ठेवून घेतलेले आहे. 2 पळ्या भरून इथे तेल ॲड केलेले आहे. इथे आपण शालो फ्रायच करून घेणार आहोत. आता इथे फक्त तेल गरम आहे, सावकाश सोडून घ्यायचं. जर तुम्हाला इथे तळायचे असेल तर तुम्ही तळू शकता. इथे ना खालची साईड झाल्यानंतर सावकाश हे बघा चेंज करून घ्यायची साईड. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. कश करायची, हे बघा मस्त कलर आलेला आहे. बघा इथे चेंज करून घेतलेले. मीडियम गॅसवरच हे छान असे मस्त शालो फ्राय करून घ्यायचे. छान असं तेल नितळून घ्यायचं त्यातलं. फक्त काढताना दुसऱ्या ह्याने आपण असे ह्याच्यावर उचलून घेतले ना तरी चालेल. आणि त्यानंतर इथे तेल छान नितळून घ्यायचं. हे बघा इथे कलरवरूनच तुम्हाला अंदाज आला असेल, खायला पण तेवढंच टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. तर तेच तेल शिल्लक आहे त्याच्यामध्येच मी दुसरेही सोडून घेते. जर इथे तेल लागत असेल तरच इथे तेल ॲड करायचं. आता मी ह्याची पण साईड चेंज करून घेते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.
दुसरं काही अजून चमचा घेतला अजून एक चेंज करताना तरी चालेल. हे बघा इथे छान मस्त असे भाजले गेलेले. आपण इथे काय अजून तेल ॲड केलेलं नाही आहे. मी तर शक्यतो काय करते, बरेच प्रकार असे कटलेट वगैरे असेल ना जे तळण्याचे प्रकार, ते मी इथे शक्यतो शालो फ्रायच करून घेत असते. इथे आपण वड्यासारखेच थापून घेतले होते ना, म्हणून ते असे एकसारखे गोल दिसत नाही आहे. हे बघा इथे 2 चमचा तेलामध्ये सुद्धा छान मस्त असे शालो फ्राय होतात. हे झाले, आपण काढून घेऊया. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि आता पुढचेही सर्व मक्याचे कटलेट मी असेच बनवून घेणार आहे. तुम्ही इथे मक्याचे कटलेट म्हणू शकता किंवा मक्याचे वडेही म्हणू शकता. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.